कार्तिक महिन्याचं जे काही महत्व आहे हे समजून घेण्यासाठी उपस्थित झालोय. आपल्याला माहित पाहिजे की हा महिना पूर्ण एक महिनाभर हे सगळं चालतं. कधीपासून शरद पौर्णिमा झाली ना, या शरद पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा येणार आहे तोपर्यंत अशा महिन्याचा कालावधी मिळतो. या वर्षीचा गेला आणि अर्धा आहे अजून शिल्लक. तरी आता सर्वांनी उपस्थितांनी एक गोष्ट करायची, दर या वर्षी येणाऱ्या कार्तिक महिन्याच्या शरद पौर्णिमे झाल्यानंतर जे दीपदान चालू करायचं सकाळचं भगवान श्रीकृष्णांना, कारण बाळकृष्ण तर असतील ना, हा समोर ठेवलेला फोटो आहे तो जरी नसला तरी बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात असतात. त्या बाळकृष्णाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम एकतर तुपाचा दिवा नसेल तर तिळाचा दिवा, तिळाच्या तेलाचा दिवा हा अर्पण करायचा. यानं काय होतं हे आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये स्वतःचाही स्वार्थ आहे, परंतु आध्यात्मिक प्रगती काय तुम्ही पुढे सांगत आहे. स्वतःचा स्वार्थ काय आहे त्याच्यामध्ये, तर भगवंतांना सर्व मासांमध्ये सर्वोत्तम मास मार्गशीर्ष तर आहे, पण मार्गशीर्षाच्या पेक्षा जास्त प्रिय असणारा मास कुठला असेल तो म्हणजे कार्तिक मास. कार्तिक मास असं वाटेल की आपल्याला भगवंतांनाच प्रिय, पण भगवंतांना का प्रिय आहे तर तो राधाराणीचा महिना आहे. राधाराणीला हा महिना अतिशय प्रिय आहे आणि राधाराणीचं एक नाव आहे कार्तिकी. राधाराणीचं एक नाव काय आहे कार्तिकी. म्हणून राधाराणीला म्हणजे दुसरा एक आहे की राधाराणी आपल्याला ऊर्जा देत असते, भक्तीची ऊर्जा, म्हणून हा ऊर्जा मास म्हणून पण ओळखला जातो. म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला भक्तीची ऊर्जा मिळते आणि राधाराणीशिवाय आपण भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही. जर आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची तर पहिली कोणाची प्राप्ती केली पाहिजे, राधाराणीची. तर याच्यामध्ये आपल्याला जास्त काय नाही सांगितले, फक्त दीपदान सांगितले, फक्त दीपदान करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला एवढं आहे का की आपण दीपदान पण करू शकत नाही, निश्चित करू शकतो. पण आजचा श्लोक निवडलाय त्याच्यामध्ये तर भगवंत सांगतात की तुम्ही अगदी गरीबातले गरीब असू द्या, किती कमाईचे गरीब असू द्या, तरी तुम्ही भक्ती करू शकता. का तर भगवंत तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी मागत नाही. भगवंत फक्त मागतात काय तुमच्याकडनं, पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ आणि जलम म्हणजे पाणी. आता मला सांगा, फळ म्हटलं तर एक म्हणू शकता की तुम्हाला प्रभूची माहिती आहे का फळांची आता किंमती कुठपर्यंत पोहोचले, नाही शक्य आम्हाला, बरोबर ना. म्हणताय फळ अर्पण करणं, आमच्या पोरांना खायला मिळालं तर तिथं ऑफर कुठं करायची. पण जाऊ द्या, ते सोडलं तर बाकीचं तर आहे तुमच्याकडं. पान, तुळशीचं पत्र कुठेही आपल्या घरामध्ये असं अगदी अगदी ताजं तोडून नाही, खाली पडलेलं असलं ना तेही भगवंतांना आवडतं, गळून पडलेलं तेही भगवंतांना चालतं. पण तुळशी पत्राशिवाय भगवंत कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही. साधं पान, त्याच्यानंतर पुष्प, फुलं नसली तरी पान आहे आणि फुलं नसली तरी दुसरे तोयम म्हणजे पाणी. पाणी म्हटल्यानंतर तर एक थेंब, असंही नाही की भरपूर पाणी त्यांना पाहिजे, एक थेंब पाणी अर्पण केलं तरी पण चालू शकतं. मग आता मला सांगा, जगातला असा कुठला गरीब आहे की जो एक पाण्याचा थेंब देऊ शकत नाही किंवा पान अर्पण करू शकत नाही? काय एवढा गरीब कोण नाही. म्हणजे एवढं तुमच्या पद्धतीचं भगवंत सांगतात की मी एवढ्या पद्धतीनं तुम्हाला संतुष्ट होऊ शकतो. पण पुढे त्यांनी एक अट घातली. काय घातली अट? की मला पंचभगवान नको, हे एवढं दिलं तर चालेल, पण योने भक्त्या प्रयच्छती. म्हणजे काय की भक्त्यानं, म्हणजे जो कोण भक्त आहे त्यानं भक्तिभावानं श्रद्धेनं ते काय केलं पाहिजे, प्रेमानं श्रद्धा, त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे तर मी ग्रहण करतो, श्रद्धा नसेल तर मी ग्रहण करत नाही. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे भगवंत कशाचे भुकेलेले? भावाचे भुकेलेले. भगवंतांना कशाची कमतर नाही, भगवंतांनी तुमच्यासाठी सगळं दिले. मग भगवंतांना पाहिजे काय? फक्त भाव, तुमच्यातला भाव. आता मला सांगा, या ठिकाणी भाव आहे म्हणून या ठिकाणी साक्षात भगवंत प्रकटले. या हातातनं अशी रांगोळी निघणं, जसं प्रत्येक दगडामधून शिल्प निघू शकत नाही, भगवंताची मूर्ती प्रत्येक दगडातच आहे का?
दगडातूनच कोरली जाते. पण प्रत्येक दगड जर त्या ह्याच्याकडे दिला तर त्याच्या प्रत्येक दगडातून मूर्ती निघेल का? नाही. म्हणजे मूर्ती त्या दगडामध्ये असावी लागते. तो कारागीर काय करत असतो? फक्त त्याचा अनावश्यक, त्या दगडातला अनावश्यक भाग काय करत असतो? बाजूला काढत असतो. मूर्ती आतमध्येच असते. भगवंत त्याच्या बुद्धी देतात की हा तू सिलेक्ट कर दगड मूर्ती घडवण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये अनावश्यक भाग काढला. अनावश्यक भाग फक्त तुम्ही काय करायचा? तो काढायचा. आतमध्ये मूर्ती असते. हा भाव होता म्हणून ही रांगोळी या ठिकाणी रांगोळीच्या रूपात भगवंतांची साक्षात आणि यशोदा मैयाची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार झाली. तुम्ही आम्ही काढायचं बघा बरं, ते होईल का? त्याचं नाही होणार. कलर कुठं फिसकडेल, कुठं चेहऱ्यालाच आकार येणार नाही, काहीच नाही. पण या ज्यांनी कोणी मुलींनी या ठिकाणी काढला तर तो भाव त्यांनी त्याच्यामध्ये ओतला. मग ज्या ठिकाणी भाव आहे तिथं भगवंत आहे. कारण भगवंत काय आहे? भावग्राही. त्यांना फक्त दुसरं काय नकोय, भाव. मग तुम्ही म्हणाल मी 16 माळा जप करतो, मी आणखीन 4 नियमांचं पालन करतो आणि गेल्या 20-25 वर्षापासून आहे भक्तीमध्ये, शून्य किंमत राहील. जर तुमच्याकडे भाव नसेल ना तर शून्य किंमत असेल. पण काल 3-4 दिवस झाले एखादा व्यक्ती आला भक्तीमध्ये नुकताच, त्याला अजून भक्तीचा अंगच काय माहित नाही, पण मनात श्रद्धा आहे, भाव आहे भगवंताप्रती, आणि श्रद्धेनं आणि भावानं त्यानं कुठलीही गोष्ट केली तर मात्र भगवंत त्याला प्रसन्न होतील. भगवंत त्याला प्रसन्न होतील. पण कित्येक वर्षापासून असणाऱ्या भक्ताला मात्र फळ मिळणार नाही असं नाही. भक्तीचं फळ शेवट आहे, पण त्याच्यावर प्रसन्न नाहीत राहणार. प्रसन्न कोणावर असणार? जो त्याच्यामध्ये आपला भाव व्यक्त करेल. तर मग ही शिकवण देणारा हा कार्तिक मास आहे. आपल्याला शिकवण काय देता येते? भगवंत या मासाच्या आणि या लीलेच्या, दामोदर लीला म्हणतात त्याला, या दामोदर लीलेच्या माध्यमातून भगवंत आपल्याला हा संदेश देतात की मी तुम्हाला फक्त मला काय करा, तुमचा भावाने कुठलीही गोष्ट भाव व्यक्त करा माझ्यापाशी, मी तुम्हाला प्रसन्न आहे. भाव नसेल तर मी काही ग्रहण करणार नाही. मग मी कृपादृष्टी द्यायला तयार आहे, मी कृपादृष्टी द्यायला तयार आहे, पण त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजे. भगवंत निष्क्रिय राहा म्हणत नाही, कर्म करू नका असं म्हणत नाही. कर्म करायचेच आहे, ते सर्वांना कंपल्शन आहे. पण कर्म कसे करायचे? भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कर्म करायचे. प्रत्येक कर्मामध्ये भगवंतांना फक्त जोडायचे, काही सोडायचं नाही. तुम्हाला कोणी सांगेल इथं आल्यानंतर कांदा लसूण सोडा, अमुक सोडा, तमुक सोडा, लगेच काही सोडू नका, पण एक जोडा. काय जोडायचं? भगवंतांना भक्ती, त्यांना आवडते तर भक्ती आणि भगवंत हे आयुष्यामध्ये काय करून घ्या, जोडून घ्या. बस, भगवंतांना दुसरं काही सोडायची अपेक्षा नाहीये. तर आपण सर्वजण नवीन भक्त आहोत, तर नवीन नवीन तुम्हाला कोणी म्हणणार नाही. आणि कोणी म्हटलं असेल तर ते मनावर घेऊ नका. इथं आलं की ते सगळं सोडावंच लागतं, कोणीही ते डोक्यात ठेवू नका. इथं आल्यानंतर फक्त जोडायची का? काय जोडायचे? भगवंतांना जोडायचे. तर हा या ठिकाणी दामोदर अष्टकमचं महत्वाचं अंग आहे की त्याच्यामध्ये ही जी यशोदा मैया आहे, या यशोदा मैयाकडं असंख्य तक्रारी येत होत्या. असंख्य तक्रारींना मापच नाही. कोण तक्रारी करत होतो? गोपिका आहेत ना, गोपिका तक्रारी सारख्या करायच्या की तुमचा कृष्ण आहे ना आमच्या घरातलं माखून चोरतो. हिलाही प्रश्न पडला की एवढं घरामध्ये आमच्या तर 9 लाख गायी आहेत. भगवंताच्या घरात किती गायी होत्या? 9 लाख. 9 लाख गायींमधल्या मोजक्या जे वैशिष्ट्यपूर्ण आहेत अशा गायींचं, त्यातल्या त्यात जी पद्मनाभ गाय होती तिचं दूध या भगवंतांसाठी राखीव ठेवलं जायचं. तर या गायींचं दूध आणि त्याच्यापासून आम्ही बनवतोय काय, पाहिजे एवढं पुरेल एवढं आम्ही माखन म्हणजे लोणी बनवतोय. आणि हा सगळ्या सांगत येत आहेत की हा आमच्या घरातलं लोणी चोरतो. असे ना का म्हटले, कदाचित खरं पण असेल त्यांचं. मग म्हटले काय याच्यामध्ये दोष असेल का, म्हणून तो दुसऱ्यांचं लोणी चोरत असेल. तर तिच्या लक्षात आलं मंथन हा महिनाच मुळात मंथनाचा आहे, आणि या लीलेतनं आपण काय काय मंथन करायचंय ते आपण शिकणार आहे. तर मग तिनं मनात मंथन केलं, काय चुकत असेल माझं. तर एक आई असते,
तर तिला लक्षात येतं की आपल्याकडे काय चूक झाली. तिला लक्षात आलं की माझ्याकडे मी राणी असल्याकडनं माझ्याकडनं जे दास आहे त्यांच्याकडनं मी सगळी कामं करून घेतले. त्याच्यामुळं दासींचा भाव माझ्यासारखा असणं काहीच कारण नाही. एक आई जो भाव प्रकट करते ती दासी थोडीच करणार आहे. तिच्यासाठी ते काय असणार आहे, फक्त काम असणार आहे. आणि कामाचा जर जास्त व्याप वाढला तर तिच्यामध्ये तो भाव पण वेगळ्या पद्धतीचा असेल की कुठनं याच्यामध्ये इतकं काम सांगतात का, म्हणजे चांगल्याच्या ऐवजी वाईट भाव त्याच्यामध्ये उतरत असेल आणि त्यामुळे कदाचित त्याला ते लोणी आवडत नसेल. मग साधं उदाहरण घेऊयात आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊ. रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर तिथला वेटर बघा, तुमची पत्नी पण जितकी काळजी घेणार नाही ना तेवढं तो वेटर काळजी घेत असतो आपण, बरोबर ना. तुम्ही म्हणाल का तर त्याला पगार मिळत असेल, बरोबर ना. पगार आहे ना खूप मोजका असतो. त्या वेटर लोकांना पगार हा कमी असतो. तर त्याचं एक काम असतं की सर्विंग करणं, फक्त तिथं नेऊन ठेवायचं आणि काय दिलं ते दिलं आणि निघाला. पण तरी पण तो त्याच्यामध्ये जीव होतो. का होतं असं? कारण त्याचा आतला हेतू असतो की मला जर चांगलं सर्विंग केलं तर मात्र काय मिळणार आहे, टीप. म्हणजे थोडीशी का होईना रक्कम हा मला बक्षीस म्हणून देईल. म्हणजे त्याचा भाव कसा आहे, त्याच्यामधला पैसे मोह आहे ना, त्याला लाभाची अपेक्षा आहे. मात्र आईचं प्रेम, घरी आईनं जेवण बनवलं तर कितीही तुम्ही हे केलं तर तिच्यामध्ये ती प्रेमच व्यक्त करते. तुम्ही आता भांडणं झाली नसली मुलाबरोबर तरी जेवण बनवताना मात्र माझ्या मुलाला खाऊ घालायचं किंवा कुटुंबाला, तर ती त्याच्यामध्ये काय होते, प्रेम होते, तो भाव असतो. मग कुठलं योग्य हो, त्याच्यामध्ये येतोय का आईचा कुठला की नाही, मी हे जर जेवण चांगलं दिलं तर पहिला पगार आलेला मुलगा माझ्याच हातात देईल. तिला माहित असतं की जेव्हा पगार येतो त्यावेळेस पहिलाच पगार मिळतो, परत लग्न झालं की परतचा पगार मिळत नाही, तो कोणाकडे तरी दुसरीकडे ट्रान्सफर होतो. म्हणजे हे तिला माहित असतं. पण भाव बदलतो का तिचा? नाही बदलत. मग इथं तिनं मंथन केलं विचाराने की माझ्याकडनं ही गोष्ट चुकते आणि तिनं ठरवलं आजच्या दिवशी, ती दिवाळीची दिवस पहिला दिवस होता दिवाळीचा, त्या दिवशी तिनं ठरवलं की या दिवाळीपासून मी सुरुवात करणार. कशाची? जे काही मी बनवेल ना माझ्या बाळकृष्णाला ते कोण बनवेल, माझं मी स्वतः बनवेल. बाकी दासी बाकीची काम करतील. मग त्या दासींना वेगवेगळ्या कामात व्यस्त ठेवलं आणि इथं बाळकृष्ण झोपलेले आणि माता व भगिनींना सगळ्यांना माहित असेल की ज्यावेळेस मुलं झोपलेली असतात ना त्यावेळेसच कामं पटपट उरकून घेतली जातात. मूल एकदा उठलं की आपल्याला काम करू देत नाही. मग गडबड कधी असते हो कामाची? मूल झोपलेलं असतं त्यावेळेस. भगवंत पण झोपलेले आणि झोपलेल्या वेळेमध्येच तिनं रात्रीच त्या दह्याचं त्या मोठं असं माठ होता, आत्ताच्या सारखं नाहीये की आता त्या एखाद्या डब्यामध्येच ते लागलं तर विशेष आहे. मला अजूनही वाटतं त्यांच्याकडं रतिबाची दूध असतात ना त्या महिला त्याच्यावरली साई निघत नसती खरं तर, कारण ती पाणीच असते बऱ्यापैकी, तरी पण त्याच्यावर साई आणण्याचा प्रयत्न करतात आणि ते साई काढून डबा बरको आणि पण साठवतात. आणि ज्यांची घरची दूध असतात ना त्या मात्र डेअरीत घालू घरात ते जे आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष असतं. त्यांच्या घरात तुम्हाला दही भेटणार किंवा त्याच्यापासून हे पण नाही भेटणार की लोणी बिणी, हे तर खूप लांबची गोष्ट आहे, अनुभव आहे बऱ्याच घरांमध्ये. तर ह्या पद्धतीचं आपलं आयुष्य आता झालेलं आहे. तर इथं मंथन तिनं चालू करण्यासाठी आदल्या दिवशी तो माठ मोठाच्या मोठा त्या गाईच्या दुधानं भरून ठेवला, विरजन लावलं. दुसऱ्या दिवशी छान पैकी दही जमा झालं. सकाळी पहाटे उठली. गृहिणीनं लक्षात घ्यायचं, गृहिणी तिला म्हणायचं, उगाच गृहिणी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जे घर जिचं ऋणी राहतं, घर जिचं ऋणी असतं ना तिला म्हणावं गृहिणी, बरोबर ना. आणि दुसरा या अर्थ आहे ग्रहाशी, म्हणजे ग्रहाबरोबर तिची आसक्ती असली पाहिजे, जोडलेली. म्हणजे तिचं सगळं जे लक्ष असलं पाहिजे कशापाशी असलं पाहिजे, घरापाशी असलं पाहिजे. आपल्याला असं वाटायला लागतं आता की मी काय घरगुती मी फक्त ठेका घेतला का, मलाही बाहेर जायचे, स्वतंत्र व्हायचे, जॉब करायचा आहे, हे तिचं काम नाहीये. शास्त्राने हे तिचं काम सांगितलेलं नाही. तिच्याकडं सर्वात मोठं काम आहे की घर सांभाळणं,
तुम्ही घर सांभाळण्याला साधं काम समजू नका. घर सांभाळणं हे जगातलं सगळ्यात मोठं काम आहे, ज्याचा मोबदला तुम्हाला जगातला कुठलाही व्यक्ती देऊ शकत नाही. म्हणून ऋणी सांगितले की मी ऋण फेडतो नाही ना. सावकारी कधी असते की जो कोणी सावकार आहे त्याचं ऋणच कोण फेडू शकत नसेल तर तो सावकार असतो. इथं असं एक घर तिथं ऋणही राहतं का, कारण ते कुठल्याही गोष्टीनं फेडू शकत नाही. म्हणजे गृहिणीची आसक्ती कुठली असली पाहिजे, घरामध्ये असली पाहिजे, घराशी असली पाहिजे. त्या मुलांसाठी त्या घरातल्या व्यक्तींना मी काय पद्धतीनं चांगल्या गोष्टी देऊ शकेन की ज्याच्या पद्धतीनं त्याच्यावर संस्कार पण होतील. अन्न पण एक काय, अन्न शिजवणं पण एक संस्कार आहे. जर ते योग्य पद्धतीने शिजवलं गेलं नाही तर जे तुम्ही मनात विकार आणाल ते सगळं अन्नात उतरतं आणि ते अन्नातलं विकार मनुष्याच्या शरीरात उतरतात. आणि एकदा शरीरात जसं अन्न म्हणजे जसं अन्न तसं मन, जैसा अन्न वैसा मन, तसं पद्धतीनं मन बनतं. मग तेच विकार आपल्या मनात येतात आणि त्या पद्धतीनं मग जर मुलं बिघडत असतील तर त्याला कारणीभूत कोण आहे? एक तर संस्कार नाहीये आणि दुसरं अन्न त्याला चांगल्या पद्धतीनं खायला घातलेलं नाहीये. मग जी संपत्ती आपली मुलामध्ये बघतो आपण ते जर विचित्र होणार असतील आणि घरातली शांतता नष्ट होणार असेल तर मग काय असलं पाहिजे? गृहिणीनं घराशीच आसक्त असलं पाहिजे. तर हा मूळ उद्देश आहे. तर हिनं हे म्हटलं की आता आपल्याला मला जबाबदारी पाळली सांभाळली पाहिजे. म्हणून तिनं हे कार्य हातात घेतलं. पहाटे उठायचे गृहिणीनं. मुलं आणि पती उठायच्या आधी कुणी उठायचं? त्या गृहिणीनं उठायचं. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर साधारण 3:30 पासून पुढं ब्रह्ममुहूर्त चालू होतो. आपण अगदी 3:30 ला नाही उठलं तरी 4-4:30 ला तरी उठावं आणि त्याच्यानंतर आपले स्नानादी कार्य करून या ठिकाणी भगवंतांसाठी छान भोग बनवायचा आणि तो अर्पण करून मग आपल्या, कारण गडबड असते, कोण लवकर कामाला जाणार आहे, कोण शाळेत जाणार आहे. तर अन्न या श्लोकात सांगितलंय नुसतं अन्न खाल्लं, जर भगवंतांना नैवेद्य नाही अर्पण केला आणि अन्न खाल्लं तर पाप भक्षण केल्याचं. काय सांगितलंय? पाप खाल्ल्यागत असतं. म्हणून अन्न अर्पण करायचं भगवंतांना आणि मग तो प्रसाद होतो. तो प्रसाद आपलं चित्ताचं, घरातल्या सगळ्यांचं चित्त शुद्धीकरणाचं काम करतं. मग कोणाला वाटतं की चित्त शुद्धीकरण होऊ नये? निश्चित आहे भाव. आणि आजार पण घरात येत नाही. आजारपणावारीचा त्रासही आहे आणि पैसाही खर्च आहे. हे सगळं जर वाचणार असेल तर ते एका व्यक्तीच्या हातात आहे. ती म्हणजे कोण? गृहिणी. म्हणून तिच्या व्यतिरिक्त ऋणी म्हटलेलं आहे. तर मग असेही यशोदा माता उठली, तिनं सगळं स्नानादी क्रिया पार पाडल्या आणि रेशमी वस्त्र नेसली. असं म्हटलं जातं की रेशम वस्त्र आणि उलन धागा है ना, या दोन्ही गोष्टींना, ज्याचे स्वेटर बनतात ना, याला कुठलाही दोष लागत नाही. बाकीची जी काही कापड आहे त्याच्यामध्ये दोष उतरू शकतो. म्हणून या दोन्हींना धारण करण्यास योग्य मानलेलं आहे. तिनं ते धारण केलं आणि छान पद्धतीनं मनामध्ये पूर्ण सात्विक विचार घेऊन भगवंतांची जी भजन आहे ती गुणगुणत ती काय करायला लागली? या मंथनासाठी त्या ठिकाणी बसली. त्या काळी मडका असायचं आणि त्याच्यामध्ये यंत्र लाकडाचंच असायचं. एक तो रवी आणि त्याला बांधायला असायचं लाकडी साच्या आणि त्याच्यामध्ये लुसळायचं कशानं? तर दोरी. तर हे त्या प्रत्येक घरामध्ये असायचं. पहिल्यांदाच तिनं हे कार्य हातात घेतलं. कोणासाठी? भगवंतांसाठी. म्हणजे केंद्रस्थानी कोण असलं पाहिजे? आपल्या भगवंतच असले पाहिजे. पहिल्यांदा जरी काम करायचं असलं तरी भाव तो असला पाहिजे की मी कोणासाठी करते? भगवंतांसाठी. मग भगवंतांची गीत गात गात गातच तिनं ते पूर्वीच्या काळी जात्यावरच्या बघा घरी दळले जायचं ना तर ओव्या गायला जायचं. ओव्या कोणासाठी असायच्या? पिक्चरची गाणी असायची कधी नाही. काय असायचं? भगवंतांशी विषयी काय असायचं? कविता केलेल्या असायच्या. भगवंतांचं गुणगौरव असायचा आणि त्या जात्यावर दळल्या जायच्या. म्हणून जे पीठ यायचं त्याच्यामध्ये सात्विकपणा असायचा. कुठेही अशा पद्धतीचं विचित्र वागणं नव्हतं जे आज आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यातले एक एक गोष्ट लक्षात घ्या किती महत्वपूर्ण आहे. मग ते भजन करत करत ती काय करते? आता लुसळते. आता याला संगीत पण पाहिजे. नुसतं भजन म्हटलं तर चालतं का हो? आवाज गोड असून चालत नाही. त्याला संगीताची जोड असली तर अजून ते
उठावदार होतं. मग इथं संगीत देण्याचं काम कोण करतंय? आध्यात्मिक जगतामध्ये जे काही तुम्हाला जड वस्तू दिसतात ना, म्हणजे कुठेही चालत नाही, स्वतः अस्थिर वस्तू असतात, त्या जड वस्तू पण महत्वपूर्ण भूमिकेत असतात, त्या पण सजीव असतात, ज्याला निर्जीव म्हणतो. निर्जीव गोष्टी पण भगवंतांच्या सेवेला सर्व सजीव असतात. इथं तिच्या हातामध्ये कंकण होते, बांगड्या, आज त्याही गायब झाले. एकच असला तर कांडा असतो, नसतील तर तोही नसतो. तर एक कंकण हे खरं तर तुमच्या शरीरासाठी महत्वाचं आहे. रक्ताभिसरण क्रिया तुमची सतत व्यवस्थित राहावी म्हणून हा जो दाब पडतो ना इथं, त्यावेळेस ती रक्ताभिसरण तुमची चांगली सुरळीत चालते. शास्त्रीय कारण म्हणजे वैज्ञानिक पण आहे, पण आपण ते विसरलेलो. तर मग या कंकणांचा हळूहळू आवाज होतोय आणि त्याला दुसरं अजून एक साथ देत आहे, ढोलक. ढोलक पण लागतो ना, हे त्या झांजेचं काम करते, ज्याला आपण करताल म्हणतो. त्या झांजेचं काम कोण करतंय? कंकण करतायत. आणि आता ढोलक पण पाहिजे, मृदंग पाहिजे. मृदंगाचं काम काय करतंय? तर त्या लुसळण्याचा जो आवाज आहे, जो रवी आहे, तो रवी त्याच्यामध्ये छान पैकी आपल्याला आवाज येतो बघा, असं छान गर 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 असा आवाज छान असतो. तर तो मृदंगाचं काम करतंय आणि अशा पद्धतीचे संकीर्तन चालू. आणि या संकीर्तनामुळं गोड अशा झोपेतनं, जसं काकड आरती असते ना, काकड आरती म्हटल्यानंतर भगवंत उठतात. पंढरपूरला गेले कोण? पहाटे उठवण्यासाठी काय गायली जाते? आधी काकड आरती गायली जाते. तसा हा काकड आरतीचा प्रकार. म्हणून काकड आरती कधी गायली जाते? सकाळी 9-10 वाजता. ठीक आहे, म्हणजे पहाटे उठलं पाहिजे इथं निश्चित. मग भगवंतांचं उठवण्यासाठी आपण उठलेलं असलं पाहिजे, स्नान झालेलं असलं पाहिजे. आणि मग काकड आरती म्हणजे भगवंतांची काही जी भजनं असतील ते गात गात आपण कार्य करायचे. कृती थांबवायची नाही, कामं थांबवायची नाही, पण भगवंतांचं गुणगान गात गात ती कामं करत राहायची. हिनं ते मंथन चालू केलं आणि भगवान श्रीकृष्णांना जाग आली. छोटंसं बालक आलं. आल्यानंतर पहिलं बालक कुठे येतो? आई बशी, लहान बालक आहे. आल्या आल्या तिचं ध्यान लागलेलं होतं, डोळे झाकून तिचं ते भजन चालू होतं. आणि इतका मंत्रमुग्ध झालेली की भगवंत आले, तिने त्याचा हात पकडला. हात पकडल्याबरोबर थांबलं सगळं, आवाजही सगळं थांबलं. तिनं डोळे उघडले, बाळकृष्ण जवळ आले. म्हटलं की तिच्या लक्षात आलं की आता हिला काय वाटत असणार आहे, आईला माहित असतं. बालक नाही सांगत, आईला माहित असतं याला काय पाहिजे. मग तिला लक्षात आलं की हिला दुधाची आवश्यकता आहे. तिनं मांडीवर बघितलं. मांडीवर घेतल्यानंतर दुग्धपान जसं करायला सुरुवात झाली भगवंतांनी, तसं या दोघांना आनंद मिळतोय. कोणाला? भगवंतांना पण आनंद प्राप्त होतोय आणि दुग्धपान करून देते म्हणून यशोदा माईला पण आनंद. दोन्हीकडे आनंद आहे, पण एक मात्र जळतोय. बघा, ज्यावेळेस दोघांना आनंद, सगळीकडे आनंद असतो, तेव्हा शेजारचा काय असतो? जळफळाट होत असतो. तसं एक व्यक्ती तिथं जळत होता, ते म्हणजे चुलीवरचं दूध. वाईट कारणानं जळत नव्हतं, ते काय करत होतं? ते इथं म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संदर्भातली प्रत्येक गोष्ट सजीव आहे. त्या दूध इतर वेळेस आपण म्हणून ते निर्जीवच आहे, पण इथं दूध पण सजीव आहे. त्या दुधाला प्रश्न पडला की मी ज्या भगवंतांच्या म्हणजे पोटात, शरीरामध्ये प्रवेश करून त्यांना आनंद देण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि गेल्या प्रत्येक वेळापासून मी हे सगळं आगीच्या ज्वाळा काय करतोय? सहन करतोय. मी ताप सहन करतोय. आणि हा ताप सहन करून आता कुठं मला असं वाटलं की मला मी कोणाच्या मुखात जाणार आहे? भगवंतांच्या मुखात जाऊन माझं कल्याण होणार आहे असं कुठं वाटतंय. तोपर्यंत इथं आता भगवंत जर यशोदा मातेचं जर दूध पिऊन तृप्त होणार असतील तर माझ्या जगण्याला काय अर्थ? बरोबर ना? असं कोणाच्याही ज्यावेळेस येतं की माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही, त्यावेळेस मनुष्य काय करतो? आत्महत्या करतो. आत्महत्येसाठी जाळापोळी घेतात किंवा रेल्वे पुढे जातात किंवा पाण्यात उडी घेतात किंवा काही. पण ह्या आत्महत्या वेगळ्या. इथं भगवंतांसाठीची आत्महत्या आहे. कशी? दुधाला वाटलं मग माझे असण्याला अर्थच नाही, दूध उतू गेलं. उतू गेलं म्हणजे त्यानं आता पातेल्यात आहे, प्रवेश कुठे केला? अग्नीमध्ये प्रवेश केला. म्हणजे माझ्या जगण्याला अर्थ नाहीये. तर मग हे पाहिल्याबरोबर लगेच यशोदा मातेला लक्षात आलं की एवढ्या विशिष्ट गायीपासून
जी पद्मिनी गाय तिचं हे महत्वपूर्ण दूध आहे, हे माझ्या लल्लासाठी कृष्णासाठी मिळालं पाहिजे. तर ती पटकन लगेच काय केलं, तिनं कृष्णाला बाजूला ठेवलं, धावत पळत गेली, चुलीवरचं दूध आहे तसं उचललं पातेलं आणि बाजूला ठेवून दिलं. त्यावेळेस कुठं त्या दुधाला मनाला समाधान भेटलं की आता माझा उपयोग होणार. म्हणजे मी प्रयत्न केला आत्महत्येचा, पण मला आत्महत्या करता करता कोणीतरी वाचवलं, माझ्या जीवनाचं आता उद्दिष्ट सार्थकी लागलं. म्हणून दूध आनंदी येतात, पण दुःखाचा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. त्यांना अपार दुःख झालं की आईला माझ्यापेक्षा कशाचं पडलंय, दुधाचं जास्त पडलं. म्हणजे मी गरजेचा नाहीये, आईला माझ्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम नाहीये, आईला इतर गोष्टींमध्ये जास्त प्रेम आहे. तसं भगवंतांना आपण जेव्हा इतर गोष्टींमध्ये आपलं मन दाखवतो ना, तेव्हा भगवंत नाराज होतात. आपण जर भगवंतांचं चिंतन नाही करत आहे आणि इतरच आपल्या मनामध्ये विचार येत आहेत, तर भगवंत नाराज होतात की माझ्याविषयी तुमच्या मनात प्रेम नाहीये, तुमचं आपलं चाललंय, तर मी काय होणार, नाराज होणार. आणि नाराज झाले की भगवंत तुम्हाला जास्त आशीर्वाद देतील का? नाही. मग भगवंत चिडले आणि त्यांनी काय केलं, म्हटले आता मी पण थोडंसं काहीतरी दाखवणार. आणि त्या चिडण्याच्या भरात त्यांनी तिथं असणाऱ्या एका काठीनं ते काय केलं, त्या माठ जो होता त्या माठावर त्यांनी मारली. तसं होल पडलं आणि होल पडल्याबरोबर सगळं जे ताक आहे ते सर्व घरभर पसरलं आणि त्याच्यातलं जमा झालेलं लोणी भगवंतांनी हातात उचललं. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी गडबड केली. म्हणजे भगवंत भीत नाहीत असं नाही, भगवंत भीतात, पण कुणाला? जे अख्ख्या जगात ना की हे सगळे ग्रह नक्षत्र तारे सगळे कोणाच्या वयामुळं चालतात? नाही तर त्यांनी सुट्टी घेतली असती. मला सांगा, वायू देवता आहे, तिनं जर म्हटले की नाही माझ्या घरचं अगदी खास मित्राचं लग्न आहे किंवा अगदी जवळचं माझ्या घरातच लग्न आहे, केवळ फक्त 1 तासाची सुट्टी मला पाहिजे. वायू देवता म्हटले की 1 तासाची सुट्टी हवी. काय होईल? सृष्टीतला एकही जीव वाचणार नाही. श्वास हा सगळ्यात, जेवण नसलं चालेल, पाणी नसलं चालेल, पण हवाच नाही म्हटल्यानंतर सृष्टी थांबल का हो? एका क्षणामध्ये सृष्टीचा काय होऊ शकतो? विनाश होऊ शकतो. मग हे निरंतर न सुट्टी घेता का सगळे कार्यरत आहेत? एकही सुट्टी न घेता सूर्य, चंद्र, तारे, हे वायू देवता, वरुण देवता, हे सगळे कोणाच्या ह्याच्यात? तर भगवंत म्हणतात मद भयात. म्हणजे हे नुसतं फक्त स्वतः कार्यरत असं नाही, भक्त येत आहेत, ठीक आहे, वैष्णव आहेत, पण तरी देखील त्यांना माझं भय, काय भय की मी काहीतरी यांना श्राप देईन किंवा काय करेन, हे भय आहे. म्हणून तर एक अविरतपणे कार्य करतायत आणि म्हणून तुम्ही सगळेजण सुस्थितीत आहात, नाहीतर तुमचं अस्तित्व नष्ट होईल. पण इथं साक्षात हे सगळ्या जगाला भय ज्यांचं वाटते ते भगवंत आता गेले. कोणाला घेताय ते? यशोदा मैयाला. म्हणजे आईचं स्थान किती उच्च आहे बघा. मग यशोदा नावामध्ये काहीतरी लपलेलं आहे. आईचं स्थान जर तिला मिळालं तर आईचं स्थान तुम्हाला मला का नाही भेटलं? म्हणजे याचा अर्थ तिच्यामध्ये काहीतरी योग्यता आहे. यशोदा या शब्दामध्येच अर्थ आहे. यश म्हणजे कीर्ती है ना, आणि दा म्हणजे देणे, जे इतरांना यश प्रदान करते, देते. आपल्याला काय वाटत असतं की जे काय मिळावं ते मला, माझी स्तुती व्हावी, माझी कीर्ती वाढावी, हे आपण घ्यायला बघतो, मला माझी प्रतिष्ठा वाढावी. पण यश असून सुद्धा जे इतरांना देते म्हणजे अमानीनं मान देणं. चैतन्य महाप्रभू सांगतात आपल्या शिष्यामध्ये की अमानीनं मान देणं म्हणजे मला मानाची अपेक्षा नाहीये, मी कोणाला मान देणार? इतरांना देणार. जो इतरांना मान देण्यामध्ये सक्षम असतो ना, भगवंत स्वतः तिथं कीर्तन करतात. कीर्तनीय सदाहरी, तो सदा कीर्तनामध्ये स्थिर राहू शकतो. भगवंत त्याचं कीर्तन स्वीकार करतात किंवा भगवंत साक्षात त्याच्यामध्ये येऊन त्याचाही सेवा करण्यासाठी भगवंत तत्पर राहतात. कारण भक्त तसा पाहिजे. भगवंतांचं स्थान कुठे? उच्च. आणि भक्तांचं स्थान कुठं असतं? पायाजवळ असतं. पण अशा भक्ताला
भगवंत उच्च स्थान देतात की जर तो पूर्ण आयुष्य भगवंतांसाठी खर्च करत असेल ना, त्याचा एक एक क्षण भगवंतांच्या विचारात घालवत असेल, तर भगवंत त्याला ऋणी आपला सावकार समजतात आणि ते स्वतःला ऋणी समजतात आणि ते त्याच्या चरणापाशी येतात. असं आहे काय एखादं उदाहरण? सुदामा इतका मोठा भक्त होता, भगवंतांचा सखा होता. असं नाही की हेच पाहिजे. प्रत्येकानं आपल्याला हे जी कथा आहे दामोदर अष्टकम काय शिकवते? भगवंतांशी संबंध जोडायला शिकवते. फक्त कथा नाहीये, ते काय शिकवते आपल्याला? तुमचा भगवंतांशी संबंध जोपर्यंत जोडत नाही ना, तोपर्यंत नुसतं भक्तीत असून उपयोग नाही. कित्येक वर्षापासून भक्तीत असावं, 20 वर्ष 30 वर्ष अख्खा आयुष्य निघून जाईल, पण जर तुम्ही भगवंतांशी संबंध जोडू शकला नाही ना, तर भगवंत तुमच्यापाशी तितकंसं आदान प्रदान करत नाहीये. म्हणजे संबंध जोडणं महत्वाचं आहे. संबंध कुठल्या कुठल्या पद्धतीचे आहेत? तर एक आहे पिता माता आणि पुत्राचा किंवा पिता आणि पुत्राचा. म्हणजे तुम्ही एकतर आई वडिलांच्या पद्धतीने संबंध जोडा, एकतर सखा मित्रत्वाचे संबंध जोडा, या तर तुम्ही प्रियसीचे संबंध जोडा, प्रियकर आणि प्रियसीचे. पण यापैकी कुठला ना कुठला तरी तुम्ही किंवा एखादा बहिणीचा संबंध जोडा. भगिनी, जसं द्रौपदीनं भगवंताबरोबर सखीचा संबंध जोडला है ना, आणि तशीच ती एक भगिनी पण होती. मग अशा पद्धतीचा आपण संबंध जोडला तरच भगवंत तुम्हाला काय करतात? सुदामा